मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पुस्तकातील पहिली कविता भारत माता हिचा भावार्थ म्हणजे स्पष्टीकरण. या कवितेच्या कवयित्री आहेत शांता शेळके. या कवितेत भारत मातेचे गुणगान म्हणजे स्तुती त्यांनी केली आहे. कवितेच्या ध्रुवपदाचे स्पष्टीकरण. प्रियतम आमची भारत माता. आमची भारत माता म्हणजेच आमचा भारत देश आम्हाला प्रिय आहे. आम्ही सारी तिची मुले. आम्ही सारे भारतीय या भारताचे नागरिक तिची मुले आहोत. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले एकाच बागेतील फुले जशी वेगवेगळ्या रंगाची व गंधाची म्हणजे सुगंधाची असतात, त्याचप्रमाणे आम्ही सर्व वेगवेगळ्या रंगाचे म्हणजेच आमचा वर्ण गोरा सावळा असला तरी व आमचे गंध म्हणजेच आमचा स्वभाव जात धर्म वेगवेगळे असले तरी सुद्धा आम्ही या एकाच भारत मातेची फुले आहोत. कवितेचे पहिले कडवे स्पष्टीकरण. प्रिय आम्हाला येथील माती. येथील माती म्हणजे जमीन आम्हाला प्रिय आहे. प्रिय हे पाणी झुळझुळते. येथले झुळझुळणारे म्हणजेच वाहणारे पाणी आम्हाला प्रिय आहे. प्रियकर ही डुलणारी शेते. या भारतातील हवेवर आनंदाने डुलणारी शेते आम्हाला प्रिय आहेत. प्रिय हे वारे सळसळते. येथील वाहणारा वारा म्हणजे सळसळणारा वारा सुद्धा आम्हाला प्रिय आहे. कवितेचे कडवे दोनचे स्पष्टीकरण. प्रियतम आमचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना. आमच्या भारताचा धवल पांढरा बर्फाच्छादित असल्यामुळे जो पांढरा दिसतो तो आम्हाला प्रिय आहे. तो इतका उंच आहे की जसा काही तो गगनाला भिडायला बघत आहे तो आम्हाला खूप प्रिय आहे. प्रियतम आमचे सह्यविंध्य हे. या भारतातील सह्यविंध्य म्हणजे सह्याद्री आणि विंध्य या पर्वतरांगा आम्हाला प्रिय आहेत. प्रियतम या गंगा जमुना. येथील गंगा जमुना या नद्या आम्हाला प्रिय आहेत. कडवे तिसरे स्पष्टीकरण. मानव सारे समान असतील शिकवण ही जगतास दिली. आम्ही सर्व मानव वेगवेगळ्या जाती जमातींचे येथे एकत्र राहतो, म्हणून आम्ही जसे काही जगाला ही शिकवण दिली की सर्व माणसे समान असतात. या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. या देशातील नागरिक म्हणजेच या भारत मातेची मुले सद्गुणी चांगल्या गुणांची स्वभावाची आहेत. ती सर्व जगाला प्रिय आहेत. कडवे चौथे स्पष्टीकरण. प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू. अशा या प्रिय भारत मातेला आम्ही वंदन करू. या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. म्हणजेच या मातेची आम्ही लाडकी मुले तिचा ध्वज म्हणजेच भारताचा तिरंगा नेहमी उंच धरू. म्हणजेच तिरंगाचा ध्वजाचा मान सन्मान आम्ही कधी कमी होऊ देणार नाही. नेहमी आम्ही तो मान सन्मान वाढवू. नमस्कार.